माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. बास, तोंड उघडायचा अवकाश आहे. तुमचा सगळा प्लॅन रीतीच्या बंगल्यासारखा ढासळून जाईल. तू गाडीतून लिंबू पाण्याची बॉटल मात्र काढून घे, नाहीतर असं नको व्हायला की रितिका पूर्वीच कोणी दुसराच वर पोहोचायचा. तुम्ही तुमचा तपास रितिकाच्या जवळच्या लोकांकडे करा. खात्री आहे सत्याच्या जवळ तुम्ही लवकरच पोहोचाल. रोहितला मारण्याचा प्रयत्न करणारे लोक रोहितच्या खूप जवळच आहेत. विचारते तिला काही समजलं का की नेमकी कोण बाई होती जिने दीपालीला फोन केला होता. सर्वात आपल्याविषयी नाही, कोणा दुसऱ्याविषयीच विचार करतायत. नक्की कोणाविषयी? आपण जो प्लॅन बनवला होता की रोहितच्या मृत्यू पश्चात या घरामध्ये एका नवीन प्याद्याची एंट्री होईल. ते प्यादं फक्त आपल्या इशाऱ्यांवर नाचेल. हो, पण रोहित तर अजून जिवंत आहे ना. तरीही आपल्याला त्वरित त्या प्याद्याला समोर आणावंच लागेल. बरेचसे प्रश्न विचारले जात होते. रोहित घरातून बाहेर का निघाला, तो त्या रस्त्यावर कसा सापडला. मी विषय बदलला आणि पटकन सांगून टाकले की रोहित गेला कारण बहुतेक तो कोणा मुलीवर प्रेम करत होता. शिवाय या गोष्टीची खात्री मी भाऊंना अगदी चांगल्या रीतीने करून दिली आहे. ओ, तेव्हा आता सर्वांच्या डोक्यात हाच विचार आहे की रोहितच्या ऍक्सिडेंट मागे ते मुलगी किंवा तिच्या ओळखीच्या व्यक्तीचा हात तर नाहीये. कदाचित रोहित एवढ्या रात्री त्याच मुलीला भेटायला तर नसेल निघाला. म्हणजे तू असं समज की मी प्रकरण पूर्णपणे गुंतागुंतीचं करून टाकलंय. जर सर्वांनाच त्या मुलीचा संशय असेल तर मग ती या घरामध्ये आपला शिरकाव करू शकेल. आपलं नाटक ती पूर्णपणे वठवू शकेल का? प्रश्नच नाही, करावंच लागेल. आपण सांगू ते तिला करावं लागेल. या घरामधील सर्वांचीच आपल्याला खात्री पटवावी लागेल की ही जी आयुष्य आहे ती या घरची सून आहे. सूर्य, लवकरात लवकर आपल्याला या गोष्टीचा माग काढावा लागेल की ही मुलगी आयुषी कोण आहे, तिचे आई वडील कोण आहेत, ही कुठून आली, हिची बॅकग्राऊंड काय आहे. शिवाय हिच्यामुळेच आपल्या रोहितला जीवे मारायचा प्रयत्न केला गेलाय का? भाऊ, मी काय सांगू, मला काल रात्रभर झोप नाही लागली. रोहितचाच विचार माझ्या डोक्यामध्ये फिरत होता. रोहितची प्रत्येक गोष्ट. रोहितने माझ्या मोबाईलवरून त्या मुलीला एक SMS सुद्धा केला होता. मी रोहितला विचारलं की ती मुलगी कशी आहे बेटा, या योग्यतेची ती आहे का, की आपण तिला आपल्या घरची सून बनवू शकू. तेव्हा मग मला रोहित म्हणाला की काय म्हणाला तो? नाही, तो म्हणाला की ती मुलगी अनाथ आहे. बालपणीच तिच्या आई वडिलांचा मृत्यू झालाय. पण ती खूप संस्कारी मुलगी आहे, खूप चांगली मुलगी आहे. आणि त्याने मला हे पण सांगितलं की जसा पप्पांनी आपल्या सोनेबद्दल विचार केलाय, ही मुलगी तंतोतंत तशीच आहे. म्हणजे याचा अर्थ ती रोहितच्या दृष्टीने ती एक खूप चांगली मुलगी आहे. तरी जज साहेब, जर ती मुलगी खरोखरच खूप चांगली आहे जसं हे म्हणतायत, तर मग रोहितने तिच्याविषयी आपल्याला का नाही सांगितलं? ही गोष्ट लपवून का ठेवली आपल्यापासून? राईट? मानस हॅज गॉट अ पॉइंट. तरी देखील या प्रश्नाचं उत्तर तर रोहितच देऊ शकतो. आपण काय उत्तर देणार? आणि रोहित तर या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच देईल जेव्हा तो शुद्धीवर येईल. तरी लाईक यू करेक्टली से, मानस गॉट अ पॉइंट. ती मुलगी जर इतकी संस्कारी, इतकी चांगली आहे तर मग रोहितला लपवण्याची मुळीच आवश्यकता नाही. तरी एक प्रश्न माझ्या डोक्यात येतोय सूर्या, की आपण
साक्षी सोबत रोहितचं लग्न ठरवलं होतं. आपला रोहित साक्षीवर प्रेम करत होता. साक्षीवर. भाऊ, या गोष्टीला 6 महिने होऊन गेलेत. असंही होऊ शकतं की आता रोहितच्या आयुष्यात ही मुलगी आली आहे. आता ही मुलगी कुठून आली, केव्हा आली, याचं उत्तर तर रोहितच देईल. पण जर ती मुलगी इतकी चांगली, इतकी संस्कारी आहे, त्या दोघांमध्ये एक अशा तऱ्हेचं नातं आहे, तर मग ती मुलगी रोहितच्या ॲक्सिडेंटला जबाबदार नाही असू शकत. अच्छा, जर रोहित त्या मुलीवर खरोखर प्रेम करत होता, शिवाय ती मुलगी पण त्याच्यावर प्रेम करत होती, तर मग त्या मुलीला तर माहीत असायला हवं ना की रोहितचा ॲक्सिडेंट झालाय म्हणून. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. हे मात्र खरं आहे. त्या मुलीने एव्हाना समोर यायला हवं होतं. त्यातून रोहितच्या ॲक्सिडेंटची बातमी तर सगळ्या न्यूज चॅनलवर दाखवली जाते. असं असल्यामुळे त्या मुलीने सुद्धा ती त्याची बातमी पाहिली असेल. हो, हाच तर प्रश्न घोळतोय माझ्या डोक्यामध्ये. मग इन दिस केस त्या मुलीने आपल्या समोर यायलाच हवं होतं. तरीही ती मुलगी आपल्या समोर अजूनपर्यंत नाही आली आहे. कशामुळे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता याचं उत्तर आपल्याला फक्त शुद्धीवर आल्यावर रोहित देऊ शकतोय, किंवा मग ती मुलगी. ही मुलगी आहे कुठे आता? आपण तिच्यापर्यंत कसे पोहोचणार? आता याचं उत्तर आपल्याला फक्त शुद्धीवर आल्यावर रोहित देऊ शकतोय, किंवा मग ती मुलगी. ही मुलगी आहे कुठे आता? आपण तिच्यापर्यंत कसे पोहोचणार? आपल्याला फक्त तिचं नाव ठाऊक आहे. कुठे राहते ती, काय करते, कुणाची मुलगी आहे, आपल्याला बिलकुल नाही माहीत. आपण पाहिलंही नाहीये तिला. एनिवेज जज साहेब, मला ऑफिसला जायला लेट होतोय. मी येतो. हो, ठीक आहे. रितिका कुठे? रितिका तयारी करत होती. थोड्या वेळात येईलच ती बहुतेक. कावेरीचा फोन एंगेज येतोय. चल, मी पण हॉस्पिटलला जाऊन पाहतो की रोहित कसा आहे. त्या मुलीला कोणीही पाहिलं नाहीये. शिवाय त्या मुलीचं नाव कोणालाच नाही माहीत. म्हणजे याचा अर्थ हा की आयुषी कोण आहे कोणालाही ठाऊक नाही. पण आता सर्वांनाच ठाऊक होईल जावई बापू. बघा, सर्वांनाच ठाऊक होईल. मुळात आयुषी सून बनायला नाही, सून बनून या घरामध्ये येईल. अशी सून जी हे अख्खं घर हादरवून टाकेल, सर्व काही उद्ध्वस्त, सर्व काही बर्बाद करून टाकेल. अशी सून. मला माहित होतं स्नेहा, तू मला फोन जरूर करशील म्हणून. ओ, म्हणजे तुला आधीच माहित होतं की मी तुला फोन करणार आहे? मला ठाऊक होतं स्नेहा, तू माझा नंबर डिलीट नाही केलायस. त्यामुळे मला तुझ्या फोनचीच प्रतीक्षा होती. तू काल रात्री जो प्रकार केलास ना, तो चांगला नाही केलास मेघना. मला भाग तर तूच पाडलेस स्नेहा. मला तुला आणि सूर्याला समजवायचा कुठला दुसरा मार्गच नाही मिळाला. आणि जसं मी तोंड उघडलं, तुम्हा लोकांना माझी आठवण झाली. काय म्हणते मी, आली ना? काय सांगितलंस तू दीपालीला? काय सांगितलंस? मी तुला माझी मैत्रीण मानलं. माझी सगळी रहस्य मी तुला सांगून टाकली. आणि एवढं करून तूच माझी दुश्मन बनलीस? मैत्रिणी नात्याच्या गोष्टी नको कर स्नेहा. स्वार्थी लोकांची मैत्री पण ना एक दिवस आपल्याला अडचणीमध्येच टाकते. तुमचा स्वार्थीपणा उघड झाल्यानंतरच मी अट ठेवली होती सूर्याच्या समोर की आजपासून मैत्री आणि नात्याच्या गोष्टी नाही होणार, उलट सौद्याच्याच गोष्टी होतील.
शिवाय मी माझं म्हणणं सूर्यासमोर व्यवस्थित सांगितलंय. तरी पण तुम्हा लोकांना काहीच फरक पडला नाही. दीपालीला आमच्या बाबतीमध्ये सर्व काही सांगून तुला कुठला फायदा होणार आहे का? माझ्या सांगण्याचा फायदा होवो न होवो तरी देखील लपवण्याची किंमत तू जरूर देशील मला. आता बोल, काय विचार आहे? काय ठरवलंय तुम्ही नवरा बायकोनी? तुमच्या फायद्यामधून मला 25% हवेत. बोल, मंजूर आहे? ठीक आहे, मी सूर्याशी बोलून बघते. पण सध्या तू आपलं तोंड मात्र बंद ठेव. प्रयत्न तर कर स्नेहा. जे काही ठरवायचंय तुम्हाला ते जरा लवकर ठरवा. ठीक आहे. ही रोहित आणि रितिकाची भानगड जरा संपू दे. बस मग मी तुला दाखवते की हिस्सा मागण्याचा परिणाम काय होतो. कोण आहात तुम्ही? मी आयुषी आहे. आयुषी? मी ओळखलं नाही. मला माहिती आहे तुम्हा लोकांना माझ्याविषयी काहीच माहित नाहीये. रोहितने पण मुळीच कल्पना दिली नाही तुम्हा लोकांना. शिवाय मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की रोहित इतक्या मोठ्या दुर्घटनेचे शिकार होतील. रोहित? मी समजले नाही. कसे आहेत हो रोहित? कुठे येतो ते? मला त्यांना भेटायचंय, त्यांना बघायचंय मला. कोण आहे? पप्पा, ही आयुषी आणि रोहित विषयी विचारते. रोहित विषय का विचारायचा आहे तुला? मी रोहितची पत्नी आहे हो. मला तो नाव आयुषी म्हणाला होता. ज्या रात्री रोहितचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तो तुला भेटायला आला होता? नाही पप्पा, मी तर अहमदाबादहून येते. अहमदाबादलाच काल रात्री मी रोहितच्या ऍक्सिडेंटची बातमी पाहिली आणि मग राहावलंच नाही मला. नाही, असं होऊच शकत नाही. असं होऊच शकत नाही की रोहित आपल्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेईल आणि आम्हाला कल्पनाही देणार नाही. परिस्थितीच तशी होती पप्पा. कुठली परिस्थिती? कसल्या स्थितीभीतीच्या गोष्टी करतेस तू? तू तर अहमदाबादहून आलीस ना? पण रोहित कधी अहमदाबादला गेलाच नाही. पण 5-6 महिन्यांपूर्वी जेव्हा मी इथे माझा कोर्स करत होते, माझी आणि रोहितची भेट तेव्हा झाली होती. मग त्यानंतर आम्ही 2-3 वेळाच भेटलो. रोहित त्यावेळी खूप उद्विग्नच असायचे. तेव्हाच ते मला म्हणाले होते की त्यांनी जिला जीव लावला तीच पाठ फिरवून निघून गेली. बहुतेक तिचं कोणा दुसऱ्यावरच प्रेम होतं. काय नाव म्हणाले होते
हा साक्षी साक्षी नाव होतं तिचं. असं वाटतं कदाचित त्यावेळी अहो रोहित इतके दुःखी असायचे ना, त्यामुळेच आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. अगं अगं हे काय बोलतीयस तू? आमचा रोहित मुळीच असा नाहीये. अहो मी कुठे म्हटलं की रोहित असे आहेत म्हणून. असं सज्जन माणूस तर शोधूनही नाही सापडणार. यांच्यात कुठलाही अवगुण नाही. यांनी कधीच कुठली नशा पण केली नाही. हे केवळ कदाचित तुम्ही लोकांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळेच आहे. याच कारणामुळे मी पण रोहितच्या इतक्या जवळ आले. एक गोष्ट समजत नाहीये. जर त्यावेळी तू या शहरामध्ये होतीस तर मग रोहितने तुझा उल्लेख आमच्या समोर का बरं नाही केला? शिवाय तू आम्हाला का नाही भेटलीस? तुला सुद्धा असं कधी वाटलं नाही? रोहितने खूप वेळा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलं होतं ते मला तुमच्याकडे घेऊन येणार आहेत. त्यांनी मला तसं वचन पण दिलं होतं. प्रयत्नही केला होता. मम्मींची कदाचित बोलले होते वाटतं. पण परमेश्वराला कदाचित मंजूरच नव्हतं. मी मम्मींना भेटायला येतच होते की ती दुर्घटना घडली आणि मम्मी मग त्यानंतर तुम्ही समजू शकता. रोहितना मी किती वेळा सांगितलं की तुमची भेट घालून द्या, पण ते म्हणाले घरचं वातावरण चांगलं नाहीये, सर्व उदास आहेत. दीदींची पण अवस्था चांगली नाहीये. कदाचित माझं नशीबच असं आहे. ठाऊक नाही माझ्या नशिबात आणखी किती ठोकरा लिहिल्या आहेत. बालपणी जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून अनाथ आश्रमच माझं घर होतं. रोहितना कदाचित मला सुख द्यायचं होतं. त्यासाठीच कोणालाही न कळू देता ते मला मंदिरात घेऊन गेले आणि देवाच्या साक्षीने आम्ही लग्न केलं. इतकंच नाही, आम्ही कायदेशीर कोर्ट मॅरेज केलं. हो, माझ्यापाशी मॅरेज सर्टिफिकेट पण आहे. आम्ही दोघांनी रीतसर फोटो पण काढले होते. तुम्हा लोकांचा विश्वास नाही बसत आहे? मग हे घ्या, हे बघा. एवढ्या गोष्टी घडल्या आणि आम्हाला पत्ताही नाही लागला. हो पप्पा, याच गोष्टीचं तर मला दुःख होतंय की तुम्ही लोक घरामध्ये सर्वजण आहात, पण मला कुणाचाही आशीर्वाद नाही मिळाला. आज अशा अवस्थेमध्ये मला इथे यावं लागलंय की मला स्वतःलाच माझ्या बाबतीत माहिती द्यावी लागते. आम्ही स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही की रोहित एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवेल. तू बरोबर बोलतेस रितिका. असं कोणीही उठून येईल, कुठलीही मुलगी म्हणेल की मी रोहितची पत्नी आहे म्हणून, आणि काय हे सर्व आपण मान्य करायचं? तुम्हा लोकांचा विश्वास काय सांगतो हे मला नाही ठाऊक, पण माझा पूर्ण विश्वास आहे. माझं मन सांगतंय की रोहित लवकरच बरे होतील.
आणि लवकरच या घरामध्ये येऊन स्वतःच तुम्हा लोकांना सत्य सांगतील. एक गोष्ट मला सांग तू, लग्न झाल्यावर रोहितशी तुझं किती वेळा बोलणं झालं होतं? अहो त्या दरम्यान आम्हा दोघांमध्ये SMS मधूनही बोलणं व्हायचं. स्नेहा चेक करतो. खरंच हे SMS रोहितच्या फोनमधून पाठवले? हो भाऊजी, हा रोहितच्या नंबरवरून आलेला मेसेज आहे. डार्लिंग, तूच माझी बायको होशील. मी तुझ्यावर प्रेम केलंय आणि हे कर्तव्य तर मी कुठल्याही परिस्थितीत निभावणार. मी केव्हाही तुला मुळीच एकटं पडू देणार नाही. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन सार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन सार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र.